फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकरची पोलीस कोठडीची मुदत संपली आहे। आज दुपारी फलटण अतिरिक्त उपजिल्हा न्यायालयात दोघांना हजर केलं जाईल। त्यासोबत दिगंबर आगवणे याला देखील आजच्या फलटण इथल्या कोर्टामध्ये सुनावणीसाठी हजर केलं जाईल। दरम्यान आजच्या सुनावणीत कोर्ट काय निर्देश देतं याकडे लक्ष असेल। आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली होती। त्यांची आज पोलीस कोठडी संपते आहे। त्यानंतर दुपारी जो आहे ते पोलीस या 2 आरोपींना जे आहेत संशयित आरोपींना फलटण येथील न्यायालयात हजर करणार आहेत। गोपाल बदने आणि प्रशांत बनकर अशी जी आहे ती संशयित आरोपींची नावं आहेत। 23 तारखेला महिलेनं आत्महत्या केली आणि त्यानंतर जे आहे ते फलटण राज्यभरमध्ये चर्चेत आलं। त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते 2 आरोपींना अटक केली। खरं तर गेल्या काही दिवसापासून या आत्महत्या प्रकरणाला राजकीय देखील रंग दिला जातोय, मात्र अद्यापपर्यंत कोणताही राजकीय कनेक्शन नसल्याचं जे आहे ते पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र तरी देखील पोलीस जे आहेत ते त्या दृष्टीने देखील तपास करत आहेत। सोबतच या 2 प्रकरणाचा जो 2 आरोपींना जो पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून देखील तपास सुरू आहे। गोपाल बदनेचा काल मोबाईल पोलिसांनी रिकव्हर केला आणि त्यामध्ये नेमकं काय कनेक्शन पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी 30 तारखेपर्यंत या दोघांना जे आहे ते पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्यामुळे आज जे आहे ते पोलीस जे आहेत त्या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करतील आणि अतिरिक्त पोलीस कोठडी मागणार असल्याचे देखील पोलीस सूत्रांची माहिती आहे। खरं तर या घटनेला जो आहे तो राजकीय वळण दिलं जात आहे। सुषमा अंधारे सातत्यानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती आरोप करतायत, मात्र अद्यापपर्यंत कुठलाही राजकीय कनेक्शन समोर तपासात तरी आलं नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। असं जरी असलं तरी आज पोलीस जे आहेत ते आरोपींना पोलीस कोठडी संपते आहे त्याच्यामुळे न्यायालयात हजर करतील। आता न्यायालय किती दिवसांची पोलीस कोठडी देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण।